राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, उद्याचा आपण 25 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, एक आपणास खास विनंती आहे. आपण हा 25 तारखेचा हवामान अंदाज सांगतो, पण जो बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी जो चक्राकार लो प्रेशर तयार झाला आहे, तो इतक्या फास्ट गतीने पुढे चालत आहे की एकदम हा प्रयागराज या ठिकाणी आहे आणि तो इतक्या फास्ट गतीने चालत आहे. ज्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस आहे, परंतु फास्ट गतीने तो पुढे निघून जातो. त्यामुळं काय होतंय, ज्या भागामध्ये पाऊस दाखवलेला आहे, त्यात परत पावसाचे प्रमाण कमी होत आहे शेतकरी मित्र. आणि परंतु आपणास खास एक विनंती आहे की 25 तारखेला पण पडणंच असा आपण अंदाज सांगणार आहोत. पण जर त्याच्यामध्ये जर बदल झाला तर शेतकरी मित्र सॉरी, परंतु पाऊस येईन अशी शक्यता आहे उद्या 25 तारखेला. कारण विदर्भ साईडला नागपूर या ठिकाणी जो पाऊस दाखवत होता, पावसाचे प्रमाण ते कमी झाले आहे. परंतु आणखीन त्यात बदल होऊन परत पाऊस देखील येऊ शकतो. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी 25 तारखेला पाहिलं असता अकोला, अमरावती या भागामध्ये पाऊस आहे. परंतु त्यात आणखीन खूप बदल झाला आहे. सध्या तरी खूप बदल झाला आहे. तो पाऊस तसाच पुढं सरकला आहे शेतकरी मित्र. आणि जळगाव, नंदुरबार या भागामध्ये हा पाऊस सरकलेला आहे आणि या भागामध्ये हा पाऊस होईल. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर या भागामध्ये देखील उद्या स्थानिक स्वरूपाचा सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात. तसेच बीड, लातूर, उदगीर, नांदेड, तसेच सोलापूर, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये देखील हा पाऊस होऊ शकतो. आणि विदर्भ साईडला चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहणारच आहे. परंतु त्यात पुन्हा आणखीन परत वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कारण 1004 ते 1006 इतक्या आल्यापासून इतका दाब तयार झालेला आहे. त्यात जर आणखीन बदल झाला तर तो बदल हा पाऊस येण्यास न येण्यास कारणीभूत ठरतो शेतकरी मित्र. परंतु सध्या 1004 इतका अलिपेक्षा इतका दाब तयार आहे. त्यामुळं मराठवाड्यामध्ये तसेच जळगाव, नंदुरबार या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र धुळे, अमळनेर, जळगाव, साक्री, शेगाव, बोधवा, चाळीसगाव या भागामध्ये पाऊस राहील. तसेच हा पाऊस खामगावला देखील राहण्याची शक्यता आहे. तसेच चिखली, मेकर या भागामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहतील. तसेच हिंगोली, जालना, जिंतूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. परंतु हा पाऊस 4-5च्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुसद, उमरखेडा, नांदेड, परभणी, अहमदपूर, उदगीर, देगलूर, लातूर, परळी, केज, माजलगाव, बीड, धाराशिव या भागामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या उद्या 25 तारखेला सरी पडतील. तसेच हा पाऊस जामखेड, कर्जत, पाथर्डी, अहिल्यानगर या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. तसेच बारामती, अकलूज, पंढरपूर, सांगोला ह्या भागामध्ये देखील हा पावसाच्या सरी राहतील. जवळजवळ शेतकरी मित्र, उद्या 25 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात, सर्वच जिल्ह्यात, काही तालुक्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी पडतील. सर्वच ठिकाणी पाऊस पडणार असा नाही, कारण सातत्याने वातावरणात बदल होत आहे. आणि नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहतील 25 तारखेला. आणि परत 25 तारखेलाच हा पाऊस रात्री 9 वाजेपर्यंत देखील काही भागामध्ये राहील. हा पाऊस रात्री 9 वाजेपर्यंत लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी या भागामध्ये राहील. सरासरी पाहिला असता शेतकरी मित्र, उद्या 25 तारखेला मराठवाड्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर असेल, तसेच जळगाव, अकोला, मेकर, चिखली या भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे रात्री 9पर्यंत. तरी शेतकरी मित्र, पुढची अपडेट लवकरच आल्यानंतर आपणास कळू. आणि हा पाऊस उद्या 25 तारखेला रात्री नक्कीच राहण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत राहणार आहे. आणि हा पाऊस रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत परभणी, हिंगोली, अहमदपूर, वाशिम, मेकर या भागामध्ये राहील. आणि जवळजवळ हा पाऊस उद्या 25 तारखेला
चांगल्या पावसाचे संकेत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली 25 तारखेची अपडेट. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 26 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस राहील, कसा राहील, असा अचूक हवामान अंदाज सांगू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.